आई म्हणजे रिलेशनशिप, कायम लक्षात ठेवायचं. जर तुमच्या आईबरोबर मतभेद असतात, तुमचे रिलेशन्समध्ये इश्यूज असणारच असणार. आणि आई वडील हे वडील आहेत, पैसा आई हे रिलेशनशिप आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. अहो हे तर जिवंत लोक आहेत, येतात आपल्याकडे, बोलू शकतात, आपण दुःख एकमेकाला सांगू शकतो आपल्या आयुष्यात. आय हॅव सीन स्पिरिट्स टॉकिंग टू मी. आत्मे तुमच्याशी बोलतात. हां, कॉन्स्टंट. ज्याची ऊर्जा घ्यायला सांगितली ती ऊर्जा बाजू राहिली, तिच्या अंगात एक बाई आली आणि तिला आपटायला लागली जोरजोर. कसलाही या प्रकारचा प्रॉब्लेम असो, लहान मुलं असतील, हेल्थ इश्यूज असतील, किंवा अभ्यास येत नाही त्याला, किंवा अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेट नाही आहे, मनी इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, निगेटिव्ह एनर्जीज, जेलसी, प्रोटेक्शन, ब्लॅक एनर्जीज, हे सगळ्या गोष्टीसाठी रेकी यूज करू शकतो. कारण की ही ऊर्जा ना तुमच्या नसापर्यंत, सेल्युलर लेवल पर्यंत ही ऊर्जा जाते. अक्षरशः मी घेताना मला असं फ्लो जाणवतो वेन्स मध्ये. आता तुम्हाला मी रेकी काय फील झालं, आणि त्यानंतर मी मॅमचा हात चेक केला, म्हणजे तापलेला होता हात. ऍक्च्युअली आपल्या महाराष्ट्रात या ऊर्जेनी हे जे तुम्हाला चटका बसले, याच्यानी तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवर मांडे बाजलेले, ती ऊर्जा होती, तीच ऊर्जा, ही तीच कॉस्मिक आहे, ही तीच रेकी, ही तीच ब्रह्मांडातली ऊर्जा, की त्यांनी त्यांच्यामध्ये एवढी ती ऊर्जा संचाक ब्रह्मांड त्यांच्यात होतं, म्हणून ते पोळ्या भाजल्या ते. एक्झॅक्टली. मी लहानपणापासून खूप इंटिट्यूव्ह आहे. सगळ्यात मेन गोष्ट ती आहे की मी खूप लहानपणापासून इंटिट्यूव्ह. उद्या काय होणार हे मला आधीच कळायचं. मॅम तुम्हाला आताही समजतं की काय होणार आहे पुढे, काय फ्युचर एखाद्या गोष्टीचं, किंवा एखाद्याच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याचं मृत्यू पण दिसतं. आणि कारण का ही गोष्ट अमावस पौर्णिमालाच होणार, म्हणजे ज्यांना अमावस पौर्णिमाचा त्रास आहे, हे तुम्ही आहे ना 43 डेज करावं, तुमचं कुठलाही ऑब्स्टॅकल तुम्हाला येणार नाही आयुष्यात. आता करणं, मी तर माझे वडील गेल्यावर पण एकदा मी रडत असताना माझ्या मुलाच्याच अंगात आले आणि माझ्याशी बोलायला. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर ममता जाधव मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. थँक्यू फॉर युअर प्लॅटफॉर्म. ॲक्च्युली आजपर्यंत आपण मल्टिपल सब्जेक्ट्सवर पॉडकास्ट केले, ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी येतं, वास्तू येतं, त्याच्यासोबत फायनान्स येतं. बट रेकी हा माझ्यासाठी नवीन विषय होता. मॅमचे मी काही हिंदी पॉडकास्ट बघितले आणि त्यावरून मला वाटलं की मॅमला आपण इन्व्हाइट करू आपल्या पॉडकास्टवर. कारण रेकी जे आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये अजून इतक्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे असं मला वाटतं. बट मॅमला किती कॉल्स येतात आणि मॅम किती लोकांचं हिलिंग करतात हे आज आपल्याला कळेल. पण सगळ्यात पहिले आज मला विचारायचं आहे की मॅम रेकी म्हणजे काय? नमस्कार अँड थँक्यू चेतन फॉर वेलकमिंग मी इन युअर पॉडकास्ट. आणि या पॉडकास्टमध्ये आज तुझ्या व्ह्युअर्सला खूप काय रेकीबद्दल माहिती मिळेल. आणि व्हॉट इज रेकी, म्हणजे रे म्हणजे युनिव्हर्सल, की म्हणजे एनर्जी. हे युनिव्हर्सल एनर्जी म्हणजे रे म्हणजे ब्रह्मांड, आणि की म्हणजे ऊर्जा, ब्रह्मांडातली ऊर्जा. मॅम तुम्ही रेकी म्हणजे ते सांगितलं, बट आता आपण जे पण पॉडकास्ट करतो तर त्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजीचे करतो, वास्तूचे करतो, ज्याच्यातून लोकांना पैसा, त्याच्यानंतर हेल्थ, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून रेमेडी होतात, त्यांच्या रेमेडी त्यांना मिळतात. तर मॅम रेकीमुळे पण या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का? ज्या व्यक्तीमध्ये रेकी एनर्जीज ऍक्टिव्हेटेड आहे, किंवा जी व्यक्ती रेकी घेऊ शकते किंवा देऊ शकते, या रेकीने त्याच्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मनी रिलेटेड इश्यूज, रिलेशनशिप, करिअर, जॉब, नेगेटिव्ह एनर्जीज, ब्लॅक एनर्जीज, या सगळ्या ब्लॉकेजेस दूर होऊ शकतात. या जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये सर्वाईव्ह होताना ज्या पण प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेम्स या रेखीद्वारे हील होऊ शकतात. बस एवढं आहे की रेकी घ्यायला यायला पाहिजे आणि त्या प्रॉब्लेम्सला रेकी कसे द्यायचे आणि कसे हील व्हायचे स्वतः, हे एक प्रोसेस आहे. बरोबर. आणि पण हे नंतर मी सांगेन. सगळ्यात पहिला व्हॉट इज रेकी आणि फ्रॉम वेअर इट इज बीन फाउंडेड, हे कोण फाउंडर आणि त्याच्याबद्दल मी सांगेन. की रेकी हे खरं बघायला गेले तर ब्रह्मांडातली ऊर्जा हे इंडियात पहिला खूप जुन्या काळात बुद्धिझमच्या काळात हे सर्वाईव्ह होत होतं. बुद्धिझमच्या काळात बुद्धिस्ट प्रेसनी हे संतांनी हे रेकीचा वापर स्वतःच्या फॉलोअर्सला हील करायला घेतलं होतं. कारण की रेकीमध्ये जसं तुम्ही बोललात की रिलेशनशिप हील होऊ शकतं, मनी आपण अट्रॅक्ट करू शकतो, बरोबर, तसंच आजारही दूर होऊ शकतात.
तर त्यावेळेस जेव्हा बुद्धिझमचा फॉलोअर्स होते, ते प्रचाराला जंगल फिरायचे, तेव्हा याच ऊर्जेला स्वतःत घेऊन आणि स्वतःच्या या हाताने बाजू म्हणजे आपल्या फॉलोअर्सला जर काय झाले तर त्याला ते हील करत होते. तर ही टेक्निक तेव्हाची इतकी जुनी टेक्निक आहे मॅम. आपली इंडियनच आहे. लोकांना वाटतं हिलिंग किंवा रेकी या गोष्टी म्हणजे या बाहेरच्या गोष्टी आहे, इंडियनच गोष्टी. कुठलीही गोष्ट इंडियातली असते ते बाहेर जाऊन त्याला अपग्रेड करून ऍक्टिव्हेट करून जर परत इंडियात आलं तर आपल्याला तो एकदम त्याला आपण जास्त मोठेपणा समजतो. पण असं पण आपल्या इंडियामध्ये आउटसाइड फॉरेनर्सला इम्पॉर्टन्स जास्त देतात, स्वतःच्या लोकांना कमी जायचं. आपली टेक्निक वापरायला लाज वाटते लोकांना, पण दिस इज आवर टेक्निक. बरोबर. हे हस्त थेरपी आहे ज्याद्वारे आपण ऊर्जा स्वतःत घेऊन स्वतःच्या ऊर्जेने लोकांना कसं हील करू शकतो, आजार बरं करू शकतो, आपले प्रत्येक प्रॉब्लेम हील करू शकतो. मॅरेज इश्यूज, रिलेशनशिप, डिवोर्स इश्यूज, व्हेरी इम्पॉर्टंट. आय हॅव डन, मी याच्यावर खूप हिलिंग्स केलेले, खूप लोकांच्या हिलिंग्स केलेल्या. रिलेशनशिप, डिवोर्स, हेल्थ इश्यूज, करोना पिरियडमध्ये म्हणजे पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये पण आपण या गोष्टींचं हिलिंग आपण हील केलेलं आहे लोकांना. तर ही रेकी हे याचे फाउंडर आहेत. आता हे जे मोडॅलिटी आहे रेकी, असे वेगवेगळे मोडॅलिटीज आहे. प्राणिक हिलिंग आहे, रेकी आहे, फॅमिली कॉन्स्टिलेशन्स आहे, कोणी काय करतं. पण कुठलीही मोडॅलिटी तुम्ही घ्या, कुठलीही मोडॅलिटी घ्या, ही येते कुठून तर ब्रह्मांडातून. त्या ऊर्जेनीच क्रिएट होते, त्या ऊर्जेनीच तुम्ही करू शकता. ती ऊर्जा नसेल तर काही नाही करू शकत. फक्त याचे नाव वेगवेगळं दिलेलं आहे. आता तुम्ही लांबा फेरा घ्या, रेखी घ्या, प्राणिक हिलिंग घ्या, कुठलेही मोडॅलिटी यूज करताना यू आर गोइंग टू कनेक्ट युअर सेल्फ विथ द युनिवर्स. म्हणजे तुम्ही युनिवर्सला कनेक्ट करून ती ऊर्जा घेणार स्वतःमध्ये आणि मग समोरच्याला हील करणार. एक्झॅक्टली. आता रेकीचं फाउंडर मिकाओ ओसवी आहेत. ते 1920 मध्ये रेकीचं त्यांनी इन्व्हेंट केलेले आहे. पण ते इन्व्हेंट करताना ही वॉज अ प्रोफेसर. ते प्रोफेसर होते आणि त्यांच्या वर्गामध्ये ते जेव्हा बायबल शिकवत होते, बायबलचे प्रोफेसर होते. ओके. बायबल शिकवताना ते त्यांना अशीच टॉपिक आला की स्वतःच्या ऊर्जेने आपण हील करू शकतो. तर मुलांनी विचारलं कसं करू शकता, तुम्ही बोलताय तर करून दाखवा किंवा ही टेक्निक काय आहे. म्हणजे त्याच्यावर डीप डिस्कशन झाल्यानंतर मास्टर मिका ओसवी यांनी त्या रेखीचं नॉलेज घेण्यासाठी वेगवेगळे कंट्रीज फिरले. मग ते जेव्हा इंडियात आले तेव्हा इंडियात त्यांनी आपल्या इंडियात बुद्धिझम काळामध्ये ही टेक्निक कशी वापरली ती समजून घेतली, ती शिकली इंडियात राहून. आणि याच टेक्निकला ते जपानमध्ये जाऊन ॲक्टिवेट करून 21 दिवस ॲक्टिवेट करून जो पण प्रोसेस आहे त्यांच्या स्वतःमध्ये व्हाईट लाईट जेव्हा त्यांना एक्नॉलेजमेंट झालं, जेव्हा त्यांचा दीक्षा झाली आणि त्यांना ते प्राप्त झाली, त्यांना सिम्बॉल्स पण त्यात प्राप्त झाले. आणि अशा प्रकारे तीच रेखी त्यांनी मग नंतर जगभर पसरवली आणि ती परत आपल्या इंडियामध्ये आय थिंक सो 1965 to 70s मध्ये तेव्हापासून इंडियात परत चालू झाली. यात मॅम दोन गोष्टी असतात, एक चक्रच असतात आणि सिम्बॉल्स असतात. ऑफ द कॅमेरा बोलत असताना आपण यावर डिस्कस केलं तर आपल्या ऑडियन्सला पण तुम्ही काय सांगाल, चक्रांचा सिम्बॉल्स काय एक्झॅक्टली? आता सगळ्यात पहिला म्हणजे रेखी म्हणजे काय, जसं मी म्हणलं ब्रह्मांडातली ऊर्जा. आता ब्रह्मांडातली ऊर्जा, आपल्या ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या धरतीमध्ये येण्याचा एक वेळ असतो, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा काळ. आपण त्यावेळेस झोपलेला असतो. एक्झॅक्ट टाइम काय म्हणता येईल मॅम मुहूर्त म्हणजे? जसं तुम्ही आता ते सूर्य उदयाच्या 90 मिनिट्स अगोदरचा असतो. ओके. तर त्या मुहूर्त प्रत्येक वेळेस सूर्य उदयाचा टाइम बदललेला त्यानुसार तो स्पेसिफिक टाइम नाहीये ब्रह्ममुहूर्त म्हणजे 90 मिनिट्स आधी. आणि जेव्हा ते आपल्या धरतीमध्ये येते, आपण झोपलेलो असतो, आपण डायरेक्ट रिसीव्ह करू शकत नाही. आणि जे कोण वॉक करत असतील किंवा कोणत्या एक्सरसाइज करत असतील किंवा उठलेले असतील आणि ओपन टू स्काय असतील तर दे रिसीव्ह. तर आपण झोपलेले असल्यामुळे आपल्याला ते रिसीव्ह होत नाही. आणि रेकीद्वारे आपण ती ब्रह्मांडातली ऊर्जा जे धरतीत आलेली असते ते कुठल्याही क्षणी आपण ते घेऊ शकतो आणि त्याला स्वतःमध्ये ॲक्टिवेट करून समोरच्याला हील करू शकतो. या प्रकारला, या प्रोसेसला रेकी असं म्हटलं जातं. बरोबर. तर हे एक टेक्निक आहे ज्यातून आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या आयुष्याचं जसं सॉल्व्ह करू शकतो. आणि मग चक्राजला आपण काय म्हणतो, म्हणजे चक्राज जेव्हा हे आपण रिसीव्ह करतो, जे आपण
कॉस्मिक एनर्जी रिसीव्ह करतो ते आपल्या ग्लँड्समध्ये. चक्राज आर द ग्लँड्स ऑफ अवर बॉडी. ओके. 7 चक्राज आर देअर. तसं बघायला गेलं तर 114 चक्रज असतात डिफरंट इन अवर बॉडी. आपलं शरीर पंचतत्वानी बनलेलं आहे. अर्थ, फायर, एअर, सी अँड वॉटर अँड सोल. आता असं बनलेल्या शरीरामध्ये तो ब्रह्मांडातली ऊर्जा या चक्रांमध्ये सेव असते किंवा स्टोर असते. तर मेन 7 चक्राज आहेत. त्याच्यामध्ये आहे सहस्त्रचक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, सोलार प्लेक्सस, ते मणिपूर चक्र, सॅक्रल अँड रोट चक्र. असे हे 7 चक्र आहेत जी आपण ऊर्जा घेतो त्या चक्रांमध्ये ॲक्टिवेट होते. हे चक्रांमध्ये स्टोर होते आणि प्रत्येक चक्रामध्ये जेव्हा ही ऊर्जा एकदम भरभरून भरलेली असते म्हणजे तुमचं शरीर, माइंड, सोल, बॉडी कॉस्मिक एनर्जीजनी भरलेली असते. कॉस्मिक एनर्जी इज द नेम ऑफ ब्रह्मांडाच्या ऊर्जेला कॉस्मिक एनर्जीज पण बोल. बरोबर. तर या ऊर्जेने हे जेव्हा चक्रज ॲक्टिवेट असतात तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक चक्राचा एक महत्त्व असतो. त्या गोष्टी डिलीट होतात आणि इझिली तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करू शकता. मॅम जेव्हा आता तुम्ही हे सांगतायत तर ही जी विद्या आहे ही ऍक्च्युली मराठीत बोलायचं झालं तर ही विद्याच आहे रेकी म्हणजे. तर ही प्रत्येक जण ती ब्रह्मांडाकडून स्वतः घेऊ शकतं का? जर मला कुणाला हील करायचंय तर मी ते करू शकतो का? त्याला शिकावं पण लागेल आणि ते एखाद्याला सिद्धी पण असते जसं आपण म्हणतो. हो, खूप लोक आहेत त्यांना इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. परत ती इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग आणि ॲक्टिवेट करायला पण रेकी यूज करू शकतो आणि कुणीही शिकू शकतो. लहान मूल पण आमच्या घरात मी तर 3-4 वर्षाच्या मुलापासून मी शिकवलेलं आहे सगळ्यांना रेकी. तर रेकी हे कुणीही शिकू शकतं, कुणीही घेऊ शकतं, कुणी देऊ शकतं आपल्या फॅमिलीला. मी तर म्हणते प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक पॉडकास्टमध्ये मी बोललेले आहे 1 ऑफ द पर्सन म्हणजे एक जरी व्यक्ती फॅमिलीमधलं रेखी शिकली तर तीच आपल्या फॅमिलीला चांगल्या पद्धतीत हील करू शकते आणि फॅमिली म्हणजे सुखी राहू शकते. कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम असो, लहान मुलं असतील, हेल्थ इश्यूज असतील किंवा अभ्यास येत नाही त्याला किंवा अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेट नाही आहे, मनी इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, निगेटिव्ह एनर्जीज, जेलसी, प्रोटेक्शन, ब्लॅक एनर्जीज, हे सगळ्या गोष्टीसाठी रेकी यूज करू शकतो. मॅम तुम्ही आता बोलले ब्लॅक एनर्जीज, आपण पैशांकडे तर यूज, पण ब्लॅक एनर्जी आणि रेकीचा काय संबंध आहे? की ब्लॅक एनर्जी करण्यासाठी रेकी यूज केलं जातं की ब्लॅक एनर्जी रिमूव्ह करण्यासाठी? ब्लॅक एनर्जीज रिमूव्ह करायला रेकी वापरले जाते बिकॉज रेकी इज व्हाईट एनर्जी, व्हाईट लाईट एनर्जी फ्रॉम द युनिवर्स. तर ही व्हाईट लाईट एनर्जी आहे आणि ब्लॅक एनर्जी म्हणजे आपले ब्लॉकेजेस हील करायला, ती ब्लॉकेजेस खाली म्हणजे प्रत्येक चक्रामधून खाली करून त्यामध्ये व्हाईट लाईट फिल करून तो चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी ही ऊर्जा यूज केला जातो. मॅम जसं तुम्ही आता बोलले की चक्राज म्हणजे हे आतापर्यंत जितकं मला समजलं रे की, कारण हा टॉपिकच आपल्या ऑडियन्ससाठी पण नाव आहे, माझ्यासाठीही नाव आहे. आपल्या बॉडीमध्ये असतात हे 7 चक्र. ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा येते तर ज्या व्यक्तीला ती सिद्धी असते किंवा ज्याचा तो पूर्ण अभ्यास असतो ती व्यक्ती ती ऊर्जा म्हणजे हे करतं, ॲब्झॉर्ब करतं आणि मग त्या ऊर्जेने दुसऱ्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पहिला स्वतःच्या मग दुसऱ्याच्या. ओके. फर्स्ट हील युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतःला नाही हील करू शकत तर तुम्ही डायरेक्ट दुसऱ्याला करायचं, तुमची नेगेटिव्हिटी समोरच्याला. बरोबर. यू वॉन्ट टू पास पॉझिटिव्ह एनर्जी, यू डोंट वॉन्ट टू पास नेगेटिव्ह. म्हणून पहिला ॲक्टिवेट युअर सेल्फ. ह्याचा कोर्स आहे, 21 दिवसाचा कोर्स आहे, तो करायचा, परत 90 डेज फॉलो करायचा अँड देन आफ्टर दॅट यू कॅन. त्याच्यानंतर तुम्ही कुणालाही देऊ शकता आपल्या फॅमिलीमध्ये लहान बाळाला. आता कित्येक वेळ प्रेग्नंट लेडीज आहेत माझ्याकडे हिलिंगसाठी येतात. ते प्रेग्नंट लेडीनी जरी स्वतः रेखी शिकली तर ती स्वतःच्या बाळाला पोटात असतानाच ती हील करू शकते. म्हणजे ऑलरेडी अ बेबी इज विथ कॉस्मिक एनर्जीज. एक बाळ जन्मल्यावर किती असं वेगळी ऊर्जा दिसते आणि वेगळं सगळं हे असतं, ऑरा वेगळा असतो. पण जसं जसं तो वाढतो तो ऑरा डिलीट होत राहतो आणि वेगळाच होतो तो. बरोबर. ते कशामुळे कर्म चुकत जातं म्हणून होतं असं नाही. जसं जसं आता मी आणलंय, एखादं बाळ झालंय, ती ऊर्जा आपण कसं असं लावतो ना, ते लावून घेणारी पण पॉझिटिव्ह पाहिजे ना. ते जी ऊर्जा आता जसं आम्ही रेखी करतो, रेखीने हील करतो, ती ऊर्जा प्रोटेक्ट करायला पण प्रोटेक्शन, आपण बाळाला प्रोटेक्शन खूप रेअर देतो. बरोबर. वेगवेगळ्यांचं वेगवेगळं हे असतं. तर ते जसं कर्माप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये जसं त्याचं चाललेलं असतं असं पण हळूहळू ती एनर्जी
कमी कमी होत जात आणि आपल्याला जाणवतं ते. मग ती तशीच राहावी त्याच्यासाठी प्रेग्नंट असताना कायम कॉस्मिक एनर्जी म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जा त्याला देत राहायचं पोटात. बरोबर. ती जी प्रेग्नेंट लेडी आहे आई तीच पण घ्यायला पाहिजे आणि त्या बाळाला पण द्या. ती घेतली म्हणजे बाळाला जाईलच. बरोबर, एक्झॅक्टली. कारण की ही ऊर्जा ना तुमच्या नसापर्यंत सेल्युलर लेवल पर्यंत ही ऊर्जा जाते. अक्षरशः मी घेताना मला असं फ्लो जाणवतो वेन्स मध्ये. बरोबर. आता तुम्हाला मी रेखी काय फील झालं तुम्हाला? ऍक्च्युली एक प्रोसेस तुम्ही केली किती मिनिटाचा गेला? 1 मिनिटाची 1.5 मिनिटाची ती प्रोसेस असेल म्हणजे 2-3 मिनिटं आपण पकडू सगळं पकडून. आणि मला सगळ्यात आधी तर असं काहीतरी हीट वाटली तुम्ही जेव्हा ते मला देत होते आणि त्याच्यानंतर काहीतरी असं एक एनर्जी जाते आणि त्यानंतर मी मॅमचा हात चेक केला म्हणजे टच केलं तर इट वॉज पूर्ण तापलेला होता. ऍक्च्युली आहे इथं आपण मस्त एसी मध्ये बसलोय, फॅन चालू आहे, सगळं चालू. सो मी जेव्हा हिलिंग सेशन मास हिलिंग घेते ना तर मास हिलिंग मध्ये जवळजवळ 21 लोकांना आपण हील करत असतो आणि असताना पण एवढं गरम होतं. करेक्ट. हीट जाणवतं म्हणजे बीपी हाय होतं माझी. बरोबर बरोबर. खूप गरम होतं. आता तुम्हाला कसं चटके बसणे एवढं डिरेक्टली तुम्ही हात लावला तर हीच ती ऊर्जा आहे. तर ही तर मी एवढी ऍक्टिव्ह माझ्यामध्ये तर इतकीच आहे, कमीच आहे असं मी म्हणते. आपल्या महाराष्ट्रात या ऊर्जेनी हे जे तुम्हाला चटका बसला याच्यानी तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवर मांडे भाजलेले ती ऊर्जा होती. तीच ऊर्जा ही तीच कॉस्मिक आहे, ही तीच रेखी, ही तीच ब्रह्मांडातली ऊर्जा की त्यांच्यामध्ये एवढी ती ऊर्जा संचाक ब्रह्मांड त्यांच्यात होतं म्हणून ते पोळ्या भाजल्या ते. एक्झॅक्टली. आणि ह्याच ऊर्जेनी साईबाबांनी दिवाळीत दिवे लावले. हीच ती ऊर्जा. आत्ता लेटेस्ट साईराम महाराज त्यांचं पण आपण बघितलं एक व्हिडिओ. त्यांनी याच ऊर्जेनी दिवे लावलेले तुळशी समोर आणि शेवटपर्यंत कधीच त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं. बरोबर. का तर ती ऊर्जा ऑलरेडी गरम असते तुम्ही संचारलेली एनर्जी मॅम ती ना एकदम प्रॉपर एनर्जी आहे. तुम्ही जसं एक्झाम्पल दिला तर मॅम जसं सुरुवातीलाच आपण बोललो की ऊर्जा कुठून बाहेरून आलेली नाहीये, ही ऊर्जा इंडियामध्येच होती. संत ज्ञानेश्वरांचं जे तुम्ही उदाहरण दिलं तर ते अतिशय परफेक्ट बसलं मॅम इथं. तुम्ही आजही जावा आळंदीला जिथे महाराजांनी समाधी घेतली ते तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा. तिथले सर्वे करायला पण आय थिंक नासाचे का कुठले लोक आलेले सायंटिस्ट चेक करा की ऊर्जा आहे अँड दे फेल्ट द एनर्जीज ओव्हर देअर. म्हणजे इन्स्ट्रुमेंटनी ते चेक केले. बरोबर. की ही ऊर्जा आहे का आणि आज देखील ते तिथे आहे. करेक्ट करेक्ट. त्यावेळेस तर ज्ञानेश्वर महाराज 16 वर्षाचे होते. बरोबर आहे. तर काय ऊर्जा असेल तर एक्झॅक्टली. दीज आर द एनर्जीज की या ऊर्जेमुळे आज पण आपण स्वतःमध्ये ती ऍक्टिव्हेट करून स्वतःला हील करू शकतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या फॅमिली, आपले आई वडील ह्या सगळ्या लोकांना आपण ते हील करू शकतो. म्हणजे ती जी ऊर्जा असते त्याच्याने मलाही काही प्रॉब्लेम आहे आयुष्यात आणि मी ती शिकलो किंवा मी ते केलं तर माझेही प्रॉब्लेम. आपल्याला काय करायचं दिवसभरातून फक्त जसं आपण रोज 1 टाइम 2 टाइम जेवतो आणि 1 टाइम नाश्ता करतो तसं 24 तासातून एकदा रेखी घ्या. म्हणजे या ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये घेत राहा कंटिन्यू. बरोबर. आणि आपोआप हे घेण्याने हे जर तुम्ही घ्यायला चालू केलं तुमचा ऑरा ब्राईट व्हायला लागतं. ओके. तुमचं वलय एकदम ब्राईट व्हायला. जेव्हा तुमचं ऑरा ब्राईट वलय ब्राईट कधी होतं जेव्हा आपलं चक्रस फील होऊन जेव्हा ते बाहेर पडायला लागतं तेव्हा ऑरा ब्राईट होतं. तुमच्याकडे बघून कळतच मॅम की तो ऑरा आणि एक प्रेझेन्स वाटतो कुठे. प्रत्येक साधूंना बघा ना आपण नेहमी बघतो की दाढी पांढरी पण त्यांची ऊर्जा काय दिसते चेहऱ्यावर तेज असतं त्यांच्या. बरोबर. काय थोडी मेकअप करून बसेल पण ती एक वेगळी सगळ्यात मोठं उदाहरण आपलं PM मोदी, नरेंद्र मोदीजी. त्यांना बघितलं वेगळीच ऊर्जा ती जाणवते. बरोबर आहे. या एज मध्ये पण मॅम ते असं वाटतं की किती एनर्जी मग. आणि ते सगळ्यांना माहिती ते किती स्पिरिच्युअल आहेत. ते स्वतः मेडिटेशन करतात. बरोबर. योगा मेडिटेशन सगळं चालू आहे. येस मॅम. मेडिटेशन इज पार्ट ऑफ रेकी. नाही हा प्रोसेस वेगळा आहे. वेगळा आहे ना. तुम्हाला मेडिटेट करत बसायला नाही जाईल तसं नाही. हा प्रोसेस असा आहे की इन्स्टंट तुमच्यामध्ये पण ते प्रत्येक म्हणजे शिकल्याशिवाय नाही जमणार ना मॅम. यू हॅव टू लर्न फॉर दॅट. आणि कारण काय ना प्रत्येक जण या एजला आता समजा कुणी मला 25व्या वयात आला, कुणी माझ्याकडे 35 मध्ये आलं तर तुमच्या कर्माप्रमाणे तुम्ही ते कर्म बांधलेले असते आणि ब्लॉकेजेस क्रिएट केलेले शिकावं लागेल. आणि पहिला ते उतरवायचं, पहिला ते नेगेटिव्हिटी काढायचं आणि मग शिकायचं.
बरोबर. म्हणजे पहिले आपल्या पहिला स्वतःमध्ये स्वतःला निगेटिव्हिटी heal करा. बरोबर. And चक्रास हील करा. तुमचे चक्र अलाइन करा. जेव्हा तुमचे चक्र कॉस्मिक एनर्जी, जेव्हा तुमचे चक्र युनिव्हर्सला अलाइन होतात तेव्हा तुम्ही आरामशीर निगेटिव्हिटी तुमची दूर जाते आणि पॉझिटिव्ह म्हणतात आणि ती तुमच्या ऍब्झॉर्ब करण्याची एक एनर्जी तुमच्यात येते. मॅम तुम्हाला किती वर्ष झाली ही? मोर दॅन 18 years. 18 years झाले. मॅम तुम्हाला काय वाटलं की एक बदल म्हणतो ना आपण एक स्वतःमधला, म्हणजे मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतो की जर कुणाला हे ऐकून जर शिकण्याची इच्छा झाली तर त्याने का करावं? लाईफ मग खूपच चेंज झालेलं आहे जेव्हा मी या ऊर्जेत आली आणि जेव्हा मी शिकायला गेली तर मला वाटलं की बिकॉज आय डिडंट हॅड एनी इंटेन्स की मी काय स्पिरिच्युअल फील्डमध्ये येणार वगैरे. एक साधारण आपलं फॅमिली लाईफ चालली होती तुमची, रिलॅक्स मुलं वगैरे फॅमिली लाईफ होती. आणि मध्येच मला एक माझ्या एकदम क्लोज फ्रेंडनी मला ते मला वास्तूचा खूप इंटरेस्ट होता. माझे वडील वास्तू सांगायचे सगळ्यांना. मी हॅड द नॉलेज ऑफ वास्तू, वाचायचे ते पुस्तक. आणि मग कदाचित ते तिथून आले माझ्याकडे. आणि माझ्या इकडे एक क्लास होता शारदाश्रम स्कूलमध्ये, तर माझ्या एका मित्राने त्याने मला जबरदस्ती तिथं जायला सांगितलं. त्याच्या घरचा वास्तू करायचं होतं, शिक आणि माझ्या घरचं वास्तू कर. आणि त्या पद्धतीत मग मी ते शिकायला गेले तिकडे आणि तिथे मला रेखीबद्दल समजलं. बट मी लहानपणापासून खूप इंटिट्यूव्ह आहे. सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की मी खूप लहानपणापासून इंटिट्यूव्ह. उद्या काय होणार हे मला आधीच कळायचं. मॅम तुम्हाला आताही समजतं की काय होणार आहे पुढे, काय फ्युचर एखाद्या गोष्टीचं किंवा पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याचं मृत्यू पण दिसतं, पण त्यावेळेस दिसायचं तर खूप घाबरून असे लाईफ मी लीड केलेले आहे की लहान असताना टीचर मारायची ते पण दिसायचं. मॅम काय सांगताय? घाबरायची खूप आणि सांगता पण येत नाही ना त्या गोष्टी. आणि समज आपण क्लोज फ्रेंड्स आहेत, आता समजा ना 7वी 8वीत होते, क्लोज फ्रेंड्स आहेत, मग भांडण झालं, आम्ही वेगळे झालं, मी एकटी झाडाकडे बसले, असं सगळं दिसायचं. आणि आधीच रडायची मी, म्हणलं हे नंतर व्हायचं पण दिसायचं आधीच. आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये आयुष्य असं गेलं. आणि तुम्ही एक वाक्य बोलला तर मॅम, कारण मला आज बोलता ना की मी खूप खुश पर्सन आहे जगातली, व्हेरी हॅपीएस्ट पर्सन इन द युनिव्हर्स. म्हणजे मला ते वाक्य इतकं टच. काय ना बघा, दुःख असतं पण तुम्ही त्याला अटॅच केलं तर दुःख आहे. दुःख येतो कुठून? वाय यू फील हर्ट. आपल्याला असं दुःख कधी होतं जेव्हा आपण कनेक्टेड असतो. एक्झॅक्टली. कधी इमोशन जुळलेले असतो. आणि हे रेखी करण्याने इमोशन्स बॅलन्स होतात, चक्रास बॅलन्स होतात. तुमचं मेन इमोशन जे बॅलन्स होतं ना, तुम्हाला मग काय वाटायला नाही. आपण तुम्ही चुकीच्या मार्गात पण नाही जात. ओके, कळलं का? मला वाटलं तर ते तेवढा पुरतं वाटेल, पण यू विल नॉट कॅरी. लोक ते ट्रॉमा कॅरी करतात. 20 वर्ष आधी त्यांनी असं केलं, बट त्यांना हे कळत नाही. तू ते ठेवलंस ना डोक्यात, दॅट विल क्रिएट टू कॅन्सर. कारण तुम्ही ते बिलीव्ह पाळलेले आहे की ह्यांनी मला असं अरे केलं तर त्या यू आर रिसिव्हिंग इट. एखादी क्लायंट माझ्याकडे येते, दुःखी होऊन येते. सुखी असताना कोण येत नाही, दुःखी असताना सगळे येतात. बरोबर. तर दुःखी क्लायंट आलं, काय प्रॉब्लेम, रिलेशनशिप, हे ते जे पण आले, तर ती प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही येऊन मला डिस्कस करता तर तुम्ही मला नेहमी पुन्हा कोण मला सांगतं त्यांनी असं केलं, त्यांनी बिट्रे केलं, त्यांनी डिच केलं, त्यांनी आमची प्रॉपर्टी अशी केली तशी केली, वेगवेगळ्या रिझन. बट कोणाला हे समजत नाही, यू आर अट्रॅक्टिंग सच टाईप ऑफ नेगेटिव्ह सिच्युएशन्स इन युअर लाईफ. तुम्ही अट्रॅक्ट करताय. मी पहिलं इथे हील करणार, त्यांना नाही हील करणार. कळलं का? यू आर अ चॅनल टू अट्रॅक्ट नेगेटिव्ह सिच्युएशन्स इन युअर लाईफ रिपीटेडली. तर मी इथे हील करणार, तिकडे नाही. बरोबर. मग ते का अट्रॅक्ट करतात? बिकॉज ते स्वतः निगेटिव्ह असतात. बिकॉज त्या चक्राज आर ब्लॉक्ड. व्हेरी क्लिअर. ओके. प्रत्येक चक्राचा एक महत्व आहे, प्रत्येक चक्राचा एक कॅरेक्टरिस्टिक असतं. ओके, बरोबर. हार्ट चक्र असेल तर रिलेशनशिप इश्यूज. अगर तुमचं जर हार्ट चक्र ब्लॉक्ड आहे, जर तुमचं हार्ट चक्र ब्लॉक्ड आहे, 101% तुम्ही रिलेशनशिप इश्यूज फेस करणार. मग रिलेशनशिप विथ युअर पार्टनर, विथ युअर फॅमिली, विथ युअर ऑफिस बॉस वगैरे असणारच असणार. तुम्ही 100% देणार, पण तुमचं रिलेशन एक एंड पर्यंत येऊन एंडच होणार. आणि ते पण इन्स्टंट होणार, ते काय लॉंग टर्म नाही जाणार. अरे बापरे. कुठले पण हार्ट चक्र ब्लॉक असेल तर, जर हार्ट चक्र ब्लॉक्ड असेल, थ्रोट चक्र ब्लॉक्ड असेल तर तुम्ही असं म्हणजे
सारखं समोरच्याचं टॉर्चर सहन करणार, दुःख सहन करणार, समोरचा देतच आहे तुम्ही, बिकॉज यू कांट एक्सप्रेस इट, युअर हार्ट चक्र इज क्लोज अँड यू कांट रिॲक्ट ऑन दॅट. असं थर्ड आय ब्लॉक्ड असेल तर तुम्हाला अवेअरनेसच येत नाही, तुमची विचार करायची क्षमता एकदम असं झिरोवर येत, मंदत्व येणार. अरे असं का, मग काही गोष्टी आपण केलेल्या असतो आपणच विसरतो, कुणाला फोन लावलेला असतं, अरे कुणाला लावलं म्हणून परत बघतो. बरेच लोक असे असतात आणि कन्फ्यूज स्टेटमध्ये असतात. कुठलंच डिसिजन हे लोक घेऊ शकत नाही. थर्ड आय ब्लॉक्ड असेल तर, आणि जर सहस्त्र चक्र ब्लॉक्ड असेल तर युनिव्हर्सला कनेक्टच होऊ शकत नाही. मॅम सहस्त्र म्हणजे काय म्हणते पार्ट, हा हेड ऑफ बिंदू वगैरे समजा, हा पार्ट एक सहस्त्र चक्राचा असतो, हा थर्ड आय असतो, थ्रोट चक्र, हार्ट चक्रच्या खाली सोलार प्लेक्सस ब्लॉक असेल, तुमच्या आयुष्यात तुमचं कॉन्फिडन्स झिरो असतो, तुम्हाला पॉवर नसते जगण्याची, ती जे असतं त्या सगळ्या गोष्टी ऊर्जाच नाही मिळत. सगळ्यात मेन म्हणजे पैसा, मनी इज प्रॉस्पॅरिटी. एक्झॅक्टली, व्हेरी क्लिअर. पैसा आहे तर शकतच नाही. मग तुम्ही सोलार प्लेक्सिस नंतर तुम्ही सॅक्रलवर जा. सॅक्रल जर ब्लॉक्ड असेल तर फिअर फॅक्टर खूप वाढतं, खूप आजारी पडतात. ओके. आणि सॅक्रल ब्लॉक्ड असेल तर म्हणजे जसं डायबिटीज हे ते, माणूस आहे ना असं एकदम कोंजून जातो, बाहेरच पडत नाही, अंधारात वाटतं असं. रूट चक्र ब्लॉक्ड असं सर्वायवल ब्लॉक्ड होतं, म्हणजे आजारी पडायला चालू होतं. म्हणून लोक आजारी असताना हॉस्पिटलमध्ये असताना रूट चक्रापासून गोष्टी बंद व्हायला चालू होतं, सगळं युरिन ब्लॉक होतं आणि मग तिथून चालू होतं आणि मग सहस्त्र चक्रातून श्वास बंद होतो. असं जेव्हा पण माणूस आजारी असतो तो रूट चक्रापासून चालू होतं. पाय वगैरे तर सुन्न पडलेलेच असतात कधीच, म्हणजे जेव्हा आजारी माणूस. पण महत्वाचं जेव्हा समजून जातं की रूट चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे, आपल्याला युरिन इश्यूज आहेत, ब्लॅडर इश्यूज आहेत, तर समजून घ्यायचं. यू शुड बी व्हेरी केअरफुल. ते खूप इंटरेस्टिंगली मॅम समजवलं. म्हणजे मराठीमध्ये रेकी ऍक्च्युअली लोकांना माहित नाहीये, बट तुम्ही ज्या पद्धतीने ही गोष्ट पूर्ण एक्सप्लेन केली की ब्रह्मांडाकडून एक एनर्जी येते, ती एनर्जी तोच घेऊ शकतो, तोच रिसिव्ह करू शकतो जो व्यक्ती स्वतः पॉझिटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये स्वतःची निगेटिव्ह एनर्जी कमी आहे. त्याच्यानंतर मग तो त्याच व्यक्तीला देऊ शकतो, त्याच्यामध्ये म्हणजे तो ऍक्सेप्ट करेल, त्याला पहिले त्याची निगेटिव्ह एनर्जी त्याला काढावी लागेल, मग त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर होतील. त्याच्यानंतर प्रत्येक बॉडी पार्ट. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये ना, तुम्ही जर कॉस्मिक एनर्जीज मध्ये भरपूर भरलेले आहात आणि वाहून तुमचा ऑरा ब्राईट झालाय, बरोबर, तुम्ही कॉस्मिक एनर्जीज मध्ये तुमचे चक्रस पूर्ण फील्ड आहेत, नसामध्ये ती एनर्जी गेली आणि ती बाहेर फ्लो होते, तेव्हा तुमचा ऑरा ब्राईट होतं. बरोबर. त्यावेळेस व्हॉट यू थिंक यू क्रिएट. ही माझ्याबरोबर एक्झाम्पल झालेली आहे की मी जर विचार जरी केली ती गोष्ट घडते. ओके. त्या रेग्युलर म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे, यू कॅन अचीव्ह इट प्रॉपरली. येस, जस्ट बिकॉज ऑफ द रेकी एनर्जी. म्हणून जेव्हा तुम्ही कॉस्मिक एनर्जीज मध्ये भरून असाल तर कधीच नेगेटिव्ह थॉट्स आणायचं नाही. पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. आणि खूप एक्झाम्पल्स आहेत असे, मी मॅनिफेस्ट करू शकतो गोष्टी आपल्या आयुष्यात. येस मॅम, आता याच्यात मला एक विचारायचं आहे की जर समजा कुणाचं थर्ड आय जे आहे त्याच्यामध्ये इश्यू वाटतोय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आणि तुम्हाला असं जाणवलं की त्याचा कन्फ्युज व्यक्ती काही असो, हिलिंगला बसल्यावर सगळं ओपन होतं. ओके, तुम्हाला ते कळून जातं. थर्ड आय ज्याचा ब्लॉक्ड आहे ना, खूप इश्यूज असतील थर्ड आय बद्दल, त्यांना मग चष्मा पण लागतो आणि त्यांना मग आई म्हणजे सारखं डोळ्यामध्ये प्रॉब्लेम्स येणे. एक्झॅक्टली. म्हणजे एवढा पोषण जो असतो ना सराउंडिंग आपल्या बॉडीला, त्या गोष्टीचे इश्यू, हेल्थ इश्यूज व्हायला चालू होतं आणि ते तुम्हाला दिसतं. ते त्या एनर्जीच्या वेळी जेव्हा तुम्ही ती प्रोसेस करता तेव्हा दिसतं. तर मला असं विचारायचं मॅम की सेपरेटली आता म्हणजे एखाद्या व्यक्तीला फक्त हा इश्यू वाटतोय तुम्हाला आणि बाकीचे त्याचे जे सगळे फंक्शन्स आहेत, जे चक्रास आहेत, ते सगळं काय युनिव्हर्सल एनर्जी इथून एंटर करते. जेव्हा एंटर करते इथे ब्लॉक झालं म्हणजे इथे येणार कसं. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एंट्री इथून आहे, तर जर इथंच ब्लॉक आहे तर खालचे पण ब्लॉक, चक्रास ब्लॉक होऊन जातो. नाईस. मॅम, तुम्ही सांगितलं की डिवोर्स वाढत आहेत, भरपूर असे कपल्स येत आहेत तुमच्याकडे की ज्यांना डिवोर्सचे इश्यूज होत आहेत किंवा एकमेकांमध्ये पटत नाही आहे, तर हे प्रॉब्लेम तुम्ही विथ हेल्प ऑफ रेकी कसे सॉल्व्ह करता? कसं, बरेच लोक माझ्याकडे येतात रिलेशनशिप, ब्रेकऑफ्स, डिवोर्स आणि मॅरेज इश्यूज किंवा थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, या सगळ्या गोष्टी रेखीद्वारे आपण हील करू शकतो. मग त्याच्यासाठी जर तुमचा हजबंडचं थर्ड पार्टी इश्यू असेल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल, तरी पण ते न येता आपल्याकडे आपण ते सॉल्व्ह करू शकतो.
ओके. आणि नाही आला तरी तुम्ही ते तरी सॉल्व्ह करू. मग याच्यात एनर्जी कशी ट्रान्सफर होते किंवा कसं आपण ते हे करतो? बिकॉज सांगणारी आपल्याला वाईफ असेल, बरोबर, गर्लफ्रेंड असेल, दे आर कनेक्टेड विथ इच अदर, त्यांचे रिलेशन्स असतात. ओके. फिजिकली कनेक्टेड असतात. आणि त्यामुळे आणि जवळचं व्यक्ती, असं मी थर्ड पार्टी कोण पण काही बोललं तर करत नाही. जवळचा रिलेशन्स पाहिजेत तशी. आणि जेव्हा रिलेशनशिप इश्यूज असतात, तो रिलेशन ॲटलिस्ट इट शुड बी 2 years 3 years असे रिलेशन. आजकालचे रिलेशन्सला काय अर्थ नाही राहिलाय. बरोबर. आणि मग अशा, आणि सगळ्यात मेन, इफ युअर हार्ट चक्र इज ब्लॉक्ड, तुमचा रिलेशनशिप इश्यू येणार लाईफमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला बघा तुम्ही ब्लॉक्ड कसे आहात हे तुम्हाला कळणार कसं? जर पूर्ण 1 महिन्यात तुम्हाला एकदा डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, ओके, लोनलीनेस, फिअर फॅक्टर ह्या प्रकार जर येत असेल, तुम्हाला लो फील होत असेल, तर समजून घ्या युअर चक्राज आर ब्लॉक. आणि ज्याला हे होतं त्याला रिलेशनशिप इश्यूज असणारच असणार. आणि कारण का ही गोष्ट अमावस पौर्णिमालाच होणार. म्हणजे ज्यांना अमावस पौर्णिमाचा त्रास आहे, एनर्जी फ्लक्च्युएट होते, फ्रिक्वेन्सी त्यांच्या माइंड सोल बॉडीची फ्लक्च्युएट होते, खूप भांडणं होतात घरात, रिलेशनशिपमध्ये पार्टनर्स बरोबर भांडणं होतात, अननेसेसरी इश्यू क्रिएट करणारे मी फिमेल्स पण बघितलेत, मेल्स पण बघितले. हे होतच अमावस पौर्णिमाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये. आणि जेव्हा जेव्हा या गोष्टी तुमच्या घरात अशा होतात, तर समजून जायचं यू आर इन टू नेगेटिव्ह एनर्जीज. आणि तिथे 101% रिलेशनशिप इश्यूज येतात, ब्लॅक एनर्जी इश्यूज येतात, डिवोर्स इश्यूज येतात. तो लाईफमध्ये प्रॉस्पॅरिटीच नसते त्यांच्यात आणि ग्रोथ नसते. एक्झॅक्टली. मॅम, आता आपण डिवोर्सचं बघितलं, रिलेशनशिप्सबद्दल आपण चर्चा केली. पैशावर जर आलो आपण, मेन लोकांच्या आयुष्यात, की म्हणजे पैसा असला तर हॅपीनेस असतो असं समजलं जातं आणि असं होतं. तर तुमच्याकडे आलेले की एक्झाम्पल्स आणि तुम्ही कसे त्याला सॉल्व्ह केले याबद्दल जर बोलायचं झालं मॅम? हां, बरं. माझ्याकडे आहे ना, एक चेंबूरचं एक XYZ एक हॉटेलचे आलेले माझ्याकडे हिल करायला. खूप कर्जामध्ये डुबलेले होते ते. आणि त्यांचं आम्ही हिलिंग्स जेव्हा केलं तर ही गॉट रिझल्ट्स इन 21 to 43 days. 43rd डेला तर त्याचं ते जो आहे काय होतं ते पार्लर ज्याचं, म्हणजे आय थिंक सो इट वॉज हुक्का पार्लर का काय होतं त्यांचं. आणि यात इन्व्हेस्टेड अ लॉट. त्यांनी माझे सगळे हिलिंग्स घेतले आणि ही इज रॉकिंग यट. त्यांचा व्हिडिओ पण आहे आपल्या ह्याच्यावर. तर अक्षरशः तो कुठून कसं काय करून त्यांनी पैसे जमा करून हिलिंग घेतलेले आहेत आणि इज रॉकिंग. तर मला त्याचंच एक प्रॉब्लेम होतं की त्याची वाईफ एक्सपायर्ड झाली होती, आजारी होती. हॉटेलचं एक्झाम्पल. ओके. त्यांचा एक मुलगा होता. तो मुलगा आहे ना त्याच्या मिसेसच्या माहेरी असायचा आणि ते एकच बिल्डिंगमध्ये काय ते राहत होते. तो मुलगा त्या मुलाला ह्याच्याकडे कधीच सोडत नव्हते. त्यांनी त्याने ना ॲज अ फादर त्यांनी तो हिलिंग करून घेतला आणि आज तो मुलगा त्याच्याकडे राहतोय. म्हणजे जितके आपण एक्झाम्पल बघितले याच्यात असं दिसतंय की इच अँड एव्हरी प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय द डिवोर्सचं. मी अजून एक सांगते की माझ्याकडे एक क्लायंट आली होती, शी वॉज ख्रिश्चन. अँड तिने बोलली नेक्स्ट 1 महिन्यात माझं 101% मला आता ऑर्डर होऊन जाईल डिवोर्सची, मॅम डू समथिंग. आणि तेव्हा मी तिचं हिलिंग केलं होतं. तेव्हा मी तिला बोललं, तर आता जर काय केलं म्हणजे डिवोर्ससाठी अप्लाय झालं, मग आता तिला परत ते तिची एनर्जी चेंज झाली, नाही मला पाहिजे हा असं तसं, त्याला कसंही करून मनवा वगैरे. मग तर आम्ही हिलिंग करून केलं. उद्या दिवस आहे म्हणत आदल्या दिवशी रात्री तो तिच्या घराच्या खाली उभारून मोठमोठ्याने ओरडत होता डिवोर्स नको म्हणून. असं झालेलं. आणि नंतर ते डिवोर्स झाला पण दुसऱ्या दिवशी, कारण की लगेच नाही. आणि नंतर परत ते मॅरेज केले. अरे, ते आहे व्हिडिओ माझ्याकडे. तुम्हाला असं भारी पण वाटत असेल मॅम की यार कुणाचं लाईफ पण आपण हे करतो, म्हणजे खूप बरेच लोकांना आपण काय बोलतात ते सुसाईड मोडवर आपण वाचवलेलं. डिप्रेशन. हे तर जिवंत लोक येतात आपल्याकडे, बोलू शकतात, आपण दुःख एकमेकाला सांगू शकतो आपल्या आयुष्यात. आय हॅव सीन स्पिरिट्स टॉकिंग टू मी. आत्मे तुमच्याशी बोलतात. हां. कॉन्स्टिलेशन्समध्ये आम्ही चॅनल बनवतो. त्या चॅनलमध्ये अचानक कोण ना कोण येतं आणि माझ्याशी बोलायला लागतं. अक्षरशः हे मी कुठल्याच पॉडकास्टमध्ये नाही बोलले की आय हॅड अ चॅनल. माझी एक काय स्टाफ मेंबर होती, ती चॅनल होती आणि आम्ही कॉन्स्टिलेशन्स करत होतो. कॉन्स्टिलेशन्स करताना एकदम
जेव्हा आम्ही स्टार्टच केलं 2 मिनिट 3 मिनिट झाले नाही, तिला ज्याची ऊर्जा घ्यायला सांगितली ती ऊर्जा बाजू राहिली, तिच्या अंगात एक बाई आली आणि तिला आपटायला लागली जोरजोरात. अँड आय वॉज जस्ट शॉक्ड की आपटायला लागली ही अशी का, कारण की ती ऊर्जा वेगळीच होती, आम्ही वेगळं एक नॉर्मल ब्लॉकेजेस हील करत होतो. बरोबर. आणि ती बोलायला लागली की मला असं मारून टाकलंय, तू त्याचा बदला घे अशी. म्हणजे आय हॅव द व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ आहे, कारण की माझं ऑफिसच इन कॅमेरा असल्यामुळे व्हॉइस रेकॉर्डिंग होतं सगळं आणि ते तसं होतं. आणि सगळं तिनं अक्षरशः तिला मारत होती, उचलून आपटत होती, मला हेल्प कर. बरोबर. मी तिला म्हटलं मी तुला रिलीज करते, ते सोडून द्या. आणि तिचा रेप झालेला आणि तिला जंगलात फेकलेले आणि 4-5 जणांचं नावं घेतलेली तेव्हाच त्या म्हणजे मध्ये. ओके. त्या सेशनमध्ये. इंटरेस्टिंग आहे. हां, मग ते ऐकलं. मग मी तिला म्हटलं की मी तुला हे करते. शी सेड नो, मला तू हे हेल्प करत असेल तर बोल. मी म्हणलं नाही असं. मग मी काय करू शकते म्हणतं का, आपण थोडी त्यांना जाऊन मारणार नाही, कोण ऐकणार, हू इज गोइंग टू बिलीव्ह. बरोबर. या गोष्टी बिलीव्ह नाही करायला लोक असं व्हेरी हार्ड. मला क्लिअर करत बसावं लागलं असतं आणि मला इतकं, मी म्हणलं मी तुला रिलीज करते, तो पुढच्या मार्गात जा असं. म्हणजे शी वॉज जस्ट सफरिंग. मला तो सफर मला हे, कारण काय ते बघा लोक सुसाईड करतात का, मला त्रास आहे मी सुसाईड करतोय, मला सहन नाही होत. अरे पण मेल्यावर तुमचा तो पिरियड नाही आलेला आहे मारायचा. वेन यू हॅव सुसाईड, आता आत्मा ना एक चॅनल शोधत असतो एक्सप्रेस होण्यासाठी. बरोबर. मीडियम लागतं त्याला. मग तो कुठून मिळणार त्याला, आणि प्रत्येक जण चॅनल बनायला तयार नसतो. एक्झॅक्टली. ज्याची निगेटिव्ह एनर्जी आहे त्याच्यात आत्मा लवकर जातो ना मॅम. नाही, अ पर्सन शुड बी अ चॅनल. ओके. हां, मग तो आत्मा नेगेटिव्हच असतं असं काही नाही. हां, पॉझिटिव्ह असू शकतो. तुमचा आत्मा आहे, माझा आत्मा आहे, काय नेगेटिव्ह आहे का? नाही. आत्मा हे कुठून बनतं, जेव्हा कोण मरतं तो आत्मा असतो. आत्मा जो तडपडत असतो त्याला त्याच्या काही गोष्टी राहिलेल्या त्याला एक्सप्रेस करायचं असतं, म्हणून तो कुठेतरी येईल. आणि नेगेटिव्ह जे पीपल असतात ना, बरं माझ्याकडे एक केस अशी पण आली होती की खूप एजेड होती, ती सारखं वॉशरूममध्ये बसायची, तिला एवढं ते आत्मा संचारायचा आणि तिला वॉशरूममध्येच नुसतं आंघोळ करत राहायचं. आंघोळ कंटिन्यू आंघोळ करायची का मॅम? मग काय होतं, रिझन काय होता? दॅट वॉज स्पिरिट एनर्जी ना, ती एनर्जीच तशी. मग तिची पण हिलिंग झालेली आहे माझ्याकडे आणि शी वॉज फाईन. आता ओके. हा, मग सोल रिलीज केल्यावर काय राहतं, त्यांना असं नॉर्मल शरीर येऊन जातं आपला, मग तो पेन बंद होतो. एक्झॅक्ट. तर या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण काही करण्याआधी यू शुड बी अ चॅनल ऑफ रेकी. एक्झॅक्ट. कॉस्मिक एनर्जीजचं तुम्ही ब्रह्मांडातली ऊर्जाचं एक चॅनल बना, ज्या चॅनलद्वारे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मॅम, तुम्ही आपण ऑफ द कॅमेरा गप्पा मारत होतो, तुम्ही मला सांगत होता रेकीबद्दल, तर तुम्ही एक मदर फादर बद्दल त्यांचं महत्व एक सांगितलं होतं, तर ते आपल्या ऑडियन्स. असं कसं असतं माहिती आहे का, आई वडील, आपल्याला बरेच लोक बोलतात आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना दुखवू नका, आई वडिलांना, त्याचा अर्थ काय, आई म्हणजे काय आणि वडील म्हणजे आपल्या जीवनाचे काय असतात. तर वडील म्हणजे प्रॉस्पॅरिटी, मनी, ग्रोथ, वडील असतात. आई म्हणजे रिलेशनशिप, कायम लक्षात ठेवायचं. जर तुमच्या आईबरोबर मतभेद असतात, तुमचे रिलेशन्समध्ये इश्यूज असणारच असणार. आईसोबत मतभेद असतात, तर बायकोसोबत रिलेशनशिपमध्ये का मॅम? कुणाबरोबर पण. ओके. असं रिलेशन्समध्ये इश्यूज येणार. आणि जर वडिलांबरोबर मतभेद तुमचे असतील किंवा त्यांचे असतील तुमच्याबरोबर, म्हणजे दोघांच्या मनात वाईट नसायला पाहिजे. ऑलवेज यू शुड बी ग्रॅटिट्यूड. आता जरी आई ओरडली, रागवली, तर तुम्ही रागवणार का? नाही. लहानपणातली गोष्ट वेगळी आहे. जेव्हा वेन यू बी अ अडल्ट, तर कधी पण आई वडील हे पाहिजेलच पाहिजे पाठीशी तुमच्या. कशी जेव्हा हे सुटतील, आजकाल काय लगेच वेगळे होतात, मग किती ऑब्स्टॅकल्स येतात आयुष्यात. बरोबर. ते काय येतात, कारण की तुम्ही त्यांना दुखवता. एखादी आई बोलणार पण नाही, एखादा वडील बोलणार पण नाही, मग त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट्स काय मिळतात? रिलेशनशिप इश्यूज, ग्रोथ होत नाही, स्ट्रगल करत राहणार, मनी इश्यूज होणार. आणि आई वडील हे वडील आहेत, पैसा, आई हे रिलेशनशिप आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. खूप इंटरेस्टिंग आहे मॅम. आणि हे मला पर्सनल अनुभव आहे. ओके. आय लव्ह माय फादर. मला माहीत नाही, फ्रॉम द डीप अंतःकरण. मी तर माझे वडील गेल्यावर पण एकदा मी रडत असताना माझ्या मुलाच्याच अंगात आले आणि माझ्याशी बोलायला, बिकॉज ही इज अ
त्यांनी पण हिलिंग केलेलं आहे, म्हणजे रेकी. राईट. आणि आय वॉज शॉक की त्याला माहीतच नाही ते हे वर्ड कारण की तो खूप लहान होता तेव्हा गेले. बरोबर. तर ते जे भाषा वापरायला लागला ना, मी एकदम शॉक झाले एकदम. कसं हा असं कसं. अँड ही ब्लेस्ड अँड वेन आय गॉट द ब्लेसिंग देअर मी त्यानंतर रॉक केली लाईफ मध्ये ग्रोथ. अरे बाबा, पण माझं कधीच वडिलांबरोबर कधीच काय असं भांडण नाही, काही नाही, बोललं नाही कधीच. लक्षात घ्या, माझं एवढं डीप ऑफ द हार्ट पासून मी आता उठले तर चेहरा त्यांचा बघते, माझ्या वडिलांचं पण माझ्या सासऱ्यांचं पण. ओके. कारण की मला 2 वडील आहेत, कारण की ही इज ऑल्सो, ते पण वडीलच आहेत ना. बरोबर बरोबर. स्त्रियांनी समजलं पाहिजे की सासऱ्यांना पण वडील मानायला. मदर फादर तुमच्या आयुष्यात 2 असतात, ते कायम लक्षात ठेवायचं. बरोबर. कोणालाही दुखू नका. अँड दॅट विल क्रिएट ऑब्स्टॅकल्स. मला कुठलेच ऑब्स्टॅकल्स नाही माझ्या आयुष्यात, मी जेव्हा करिअर ग्रोथ करताना. आय डोंट फील, आय नेव्हर फेल्ट. टच वूड. एक्झॅक्टली. तर मॅमनी जी गोष्ट आपल्याला सांगितली की आई वडिलांना तुम्ही खूप प्रेम द्या किंवा त्यांच्याशी भांडणं टाळा. मतभेद होत असतात भरपूर वेळा, आणि समजा झाले आणि तुम्ही बोलू शकत नाही आता, समजा आहे मतभेद होऊन जातात आणि तुम्हाला त्यांच्यावर पॅचअप करायचं आहे आणि यू कॅन टॉक, दॅन यूज होपोनोनो. ही एक टेक्निक आहे होपोनोनोची की त्याद्वारे तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी 0वर आणू शकतात. रोज झोपताना होपोनोनो करा. त्या व्यक्तीला असं डोळ्यासमोर आणा, आपल्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना यांना तुम्ही दुखवला, म्हणजे जे वडील आहेत ते आपले वडील असणारच असणार. सासू पण असते आणि आई पण असते आणि सासरा पण असतो. आणि आता तुम्हाला बरेच लोकांना वाटतं माझं तर खूप चांगलं चाललंय, मी बोलू नाही बोलू, असं नाही. युल गेट अ बिग इम्पॅक्ट असा पडेल की तुम्ही जिंदगीत उठणार नाही. इंटरेस्टिंग आहे. उठणारच नाही. खूप अनुभव असे मी बघितलेले. बरोबर आहे. आई वडिलांचा आदर केलाच पाहिजे. ऑफकोर्स करायलाच पाहिजे. कारण तुम्ही ते कन्सेप्ट समजून घ्या, खरं काय असतात ते. बरोबर. का आपले पूर्वज आपल्याला हे शिकवले, का पूर्वजांपासून असं सांगत आलेलं आहे. एक्झॅक्टली. आपले जे अँसेस्टर्स जे आपल्या इंडियात करत होते, अक्षरशः सायंटिफिकली इट इज प्रूव्हन. बरोबर आहे. एव्हरीथिंग. तर होपोनोनो करण्याने म्हणजे आय एम सॉरी त्यांना डोळ्यासमोर आणा. तुम्ही नाही बोलू शकत समोरासमोर तर त्यांना डोळ्यासमोर आणा. से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू अँड थँक्यू. एक्झॅक्टली. आणि काय माझ्यामुळे काय दुखवलं असेल तर प्लीज माफ करा. हे तुम्ही आहे ना 43 days करा. तुमचं कुठलाही ऑब्स्टॅकल तुम्हाला येणार नाही आयुष्यात. फक्त बेस्ट टू बेस्ट रेमेडी आहे मी तुम्हाला हे देते. तुम्हाला कसलाही रिलेशनशिप इश्यू असेल, तुम्ही तुमच्या आई वडिलांना समोर आणा आणि हे घ्या, बोलत राहा. रोज बोलत झोपायचं. करेक्ट. आणि वडिलांचं पण असेल, मनी इश्यूज असेल, मनी ब्लॉकेजेस असेल, तर हे तुम्ही ॲज अ रेमेडी यू कॅन यूज होपोनोनो. करेक्ट. अँड ऑलवेज बी ग्रॅटिट्यूड. कधीही झोपताना ग्रॅटिट्यूड राहा, उठल्यावर ग्रॅटिट्यूड राहा. हे युनिवर्स एवढं मी बघितलेलं आहे की कधीच तुमचं जर कधी नेगेटिव्ह नाही करत. आपल्याला वाटतं की एखादं काम नाही झालं तर यू फील हॉटेड. माझ्या मुलीचं आहे ना कॅनडाचं, मी फीज भरल्यावर पण तिला विजा नाही मिळालं होतं. माझी मुलगी खूप डिप्रेस झाली. मला बोलली तू माझी हिलिंग नाही करत. मी तिला एकच शब्द बोलते, माझं युनिवर्स जे आहे ना, मी जे करते माझी रेखी माझं नेगेटिव्ह नाही करणार. चांगलं. आणि ज्या वेळेस तिचे सगळे फ्रेंड्स कॅनडाला गेले, माझ्या त्यात त्यांनी 22 लाख मी भरलं होतं, त्यांनी 10 लाख पाठवले, 10 लाख बुडले. मी तिला म्हणलं ह्याच्यापेक्षा बेस्ट होणार. ती बोलते सगळे गेले, आता काय बेस्ट होणार. की अमेरिकेला गेली. आणि जे कॅनडाला गेले ना तिचे फ्रेंड्स सगळे वापस आले, कॅनडामध्ये प्रॉब्लेम झाला. अँड शी इज रॉकिंग इन US अँड आज ती गव्हर्नमेंट जॉबवर आहे. ग्रेट ग्रेट. लेटेस्ट गोष्ट आहे त्या. बरोबर आहे. वेन यू आर इन कॉस्मिक एनर्जी तुमच्यावर या गोष्टी घडणारच घडणार. बरोबर. युनिवर्स कधीच तुमचं वाईट. म्हणून कधी पण ग्रॅटिट्यूड राहा. नेगेटिव्ह झालं तरी थँक्यू बोला, पॉझिटिव्ह झालं तरी थँक्यू. यू नो समथिंग इज मोर बेटर दॅन दिस. करेक्ट. मॅम ची बॉल एक कन्सेप्ट तुम्ही मला सांगत होत्या. तर ची बॉल आता जसं मी ऊर्जा तुमच्या हातावर हात ठेवल्याने ऊर्जा क्रिएट झाली, तशी असं आपण ची बॉल ॲज अ फुटबॉल एक एनर्जी, सगळी कॉस्मिक एनर्जी जी मी घेतली ती एकात अशी क्रिएट झाली ना, तो हा बॉल हालत पण नाही असं. आणि त्याच्यामध्ये गोष्टी आता समजा तुमच्यासाठी मला हिलिंग करायचे तुमच्या ग्रोथसाठी, बरोबर, तर मी तुम्हाला तिथं व्हिज्युअलाइज करून सगळे सिम्बॉल्स टाकणार. रेखीचे 15 सिम्बॉल्स आहे, कारण का रेखी ही ओसवी मास्टर रेखी आहे आणि करुणा रेखी आहे. ओसवी मास्टर इज ओसवी मास्टर रेखी,
करुणा रेकी, साईबाबा रेकी, ओके. असे 2 रेकी आहेत. त्याच्यानी हे ची बॉल बनवायचं, त्या माणसाला व्हिज्युअलाइज करायचं, त्याला अफर्मेटिव्ह बोलायचं आणि त्याच्यामध्ये सगळे सिम्बॉल्स सोडून त्या व्यक्तीवर सोडायचं. हे कधीही करू शकतो. व्यक्ती समोर हवा नाही, नो नीड डिस्टन्स. ग्रेट. पण तुमची ती पॉवर पाहिजे, ती ऊर्जा तेवढी पाहिजे. ती तुमच्यात हवी मॅम ना. ते masters जे व्यक्ती मास्टर्स आहेत त्याच ते मास्टर्स आहेत, ग्रँड मास्टर आहेत, दे कॅन यूज ची बॉल्स. चायनीज पिक्चर मध्ये पण ची बॉल्सने मारामारी केलेले आहेत. राईट. बघा तुम्ही, हो. ची बॉलने अक्षरशः गळ फाडलेले आहेत. इतकी पॉवर असते त्याच्यात. इतकी पॉवर. तर जो करतो त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जाने मी बऱ्याच लोकांना डिस्टन्स इंटरनॅशनल वर्कआउट करते. किती मुलं, लहान मुलं माझ्याशी, म्हणजे जे एज्युकेशनसाठी गेलेले आहेत, जॉबसाठी माझ्याकडे कन्सल्ट करतात, हे ते त्यांना ची बॉल्सनेच हील देते. मॅम थँक्यू सो मच. खूप इंटरेस्टिंग पार्ट होता आणि हा पॉडकास्ट वेगळा होता. रेकी इज समथिंग व्हेरी डिफरंट फॉर माय ऑडियन्स आणि त्यांच्यासाठी आजपर्यंत वास्तू जसं आपण बोललो, कुंडली, या गोष्टींवर आपण बोललो होतो. बट रेकी हिलिंग खूप नवीन कन्सेप्ट होता आणि लहान पद्धतीने हे गेला. येस. पण मी तुला चेतन थँक्यू, तुझ्या सगळ्या व्ह्युअर्सला हे कन्सेप्ट समजू दे आणि त्यांना जर कधी रेकी शिकायचं असेल तर कॅन कॉन्टॅक्ट मी. तुमचा नंबर मॅम? हां, ते घाल. आणि लक्षात घ्या, कुणीही मला कॉल केलं तर एक मला सांगायचं आहे की कुणीही कॉल केलं तर डायरेक्ट मी रेकी कोणाला देत नाही विदाउट एनी कन्सल्टेशन. कन्सल्ट केल्यावर कळणार की मला तुमच्यात किती ब्लॉकेजेस आहेत आणि मग मी ते रेकी सजेस्ट करणार. दुसरी गोष्ट, मी माझ्या सगळ्या चेतनच्या जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यासाठी फ्री हिलिंगचं सेशन ठेवणार आहे. सो कनेक्ट हिम, जॉईन हिम. 15-20 दिवस लागतील किती, 15-20 दिवस आपण तो 1 मंथ आपण करूया ते. राईट. मॅम लाईव्ह असतील त्याला आणि मॅम स्वतः तुम्ही ज्या कमेंट्स टाका, कसलाही प्रॉब्लेम असू दे, तुम्हाला फ्री हिलिंग ऑनलाईन मिळणार माझ्यातर्फे आणि खास ह्याच्यासाठी मी करत. थँक्यू सो मच मॅम. मॅम तुमचा नंबर जर एक सांगता आला तर, कॉन्टॅक्ट नंबर? तर माझा फर्मचं नाव गिरिराज हॉलिस्टिक हिलिंग आणि डॉक्टर ममता. यू कॅन व्हॉट्सअप मी ऑन 8419997229 आणि मला फॉलो करा इंस्टाग्राम अँड माय पेज ऑन फेसबुक. इवन यू फॉलो माय यूट्यूब, कारण का त्यामध्ये खूप रेमेडीज तुम्हाला भेटतील. सबस्क्राईब केलं माझा यूट्यूबला, तुम्हाला रेमेडीज नेहमी दर सॅटर्डे संडे काय ना काय असतंच. अँड प्लीज जॉईन देअर. अँड थँक्यू एव्हरीबडी अँड थँक्यू सो मच मॅम. मी या ज्या सगळ्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकल्या आहे, तुम्ही तिथे जाऊन त्या सगळ्या पेजेसला आणि मॅमच्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता. मॅम थँक्यू सो मच.